नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण यापूर्वी स्वरांत शब्द बघितले. आपण शब्दविचार या घटकाचा अभ्यास करत आहोत. काही स्वरांत शब्द बघितले, त्यानंतर काही व्यंजनांत शब्द बघितले. आपण दृशद हा दकारांत स्त्रीलिंगी शब्द बघितला होता. आता आपण हृद हा दकारांत नपुंसकलिंगी शब्द पाहणार आहोत. बघा, दकारांत नपुंसकलिंगी हृद हा शब्द. हृद, हृदी, हृंदी, प्रथमा. हृद, हृदी, हृंदी, द्वितीया. हृदा, हृद्भ्याम, हृद्भिः, तृतीया. हृदे, हृद्भ्याम, हृद्भ्यः, चतुर्थी. हृदः, हृद्भ्याम, हृद्भ्यः, पंचमी. पंचमी. हृदः, हृदोः, हृदां, षष्ठी. हृदि, हृदोः, हृत्सु, सप्तमी. आता याची संबोधनाची जी रूपं होतील ती प्रथमेप्रमाणेच. हे हृत, हे हृदी, हे हृंदी, संबोधन. त्यानंतर आपण बघूयात नकारांत पुल्लिंगी आत्मन शब्द. क्षम्यता. आता आपण बघूयात धकारांत स्त्रीलिंगी समिध हा शब्द. धकारांत स्त्रीलिंगी समिध. धकारांत स्त्रीलिंगी समिध. समित, समिधौ. समिधः, प्रथमा. समिधं, समिधौ. समिधः, द्वितीया. समिधा, समिद्भ्याम. समिद्भिः, तृतीया. समिधे, समिद्भ्याम, समिद्भ्यः. चतुर्थी. समिधः, समिद्भ्याम, समिद्भ्यः. पंचमी. समिधः, समिधोः, समिधां. समिधां, षष्ठी. समिधि, समिधोः,
समित्सु, सप्तमी. ह्याची जी समित ह्या शब्दाची संबोधनाची रूपं प्रथमेप्रमाणेच होतील. हे समित, हे समिधौ, हे समिधः. संबोधन. आता यानंतर आपण बघणार आहोत आत्मन हा नकारांत पुल्लिंगी शब्द. नकारांत पुल्लिंगी आत्मन शब्द. आत्मन. आता ह्याची रूपं आपण पाहणार आहोत. आत्मा, आत्मानौ, आत्मानः. प्रथमा, आत्मानं, आत्मानौ, आत्मनः. द्वितीया, आत्मना, आत्मभ्याम, आत्मभिः. तृतीया, आत्मने, आत्मभ्याम, आत्मभ्यः. चतुर्थी, आत्मनः, आत्मनोः, आत्मनां. षष्ठी, आत्मनि, आत्मनोः, आत्मसु. सप्तमी, हे आत्मन, हे आत्मानौ, हे आत्मानः. संबोधन. आता यानंतर आपण बघणार आहोत नकारांत पुल्लिंगी राजन शब्द. आता हा जो राजन शब्द आहे तर त्याची रूपं फक्त आत्मांपेक्षा थोडी वेगळी होतील, म्हणून आपण हा शब्द बघणार आहोत. राजन. राजा, राजानौ, राजानः. प्रथमा, राजानं, राजानौ, राज्ञः. द्वितीया, राज्ञा, राजभ्यां, राजभिः. तृतीया, राज्ञे, राजभ्यां, राजभ्यः. चतुर्थी, राज्ञः, राजभ्यां, राजभ्यः. पंचमी,
राज्ञः राज्ञोः राज्ञां षष्ठी राज्ञी किंवा याचं अजून एक वैकल्पिक रूप होईल राजनी. सप्तमी एकवचनाचं राज्ञी राजनी राज्ञोः राजसु सप्तमी. संबोधनाची रूप होतील हे राजन हे राजानौ हे राजानः. संबोधन. त्यानंतर आपण बघूयात इन्नंत पुल्लिंगी संन्यासीन शब्द. आता इन्नंत म्हणजे काय की ज्या शब्दाच्या शेवटी इन आहे म्हणून इन्नंत. इन्नंत शब्द इन्नंत पुल्लिंगी संन्यासीन. इन्नंत पुल्लिंगी संन्यासीन. संन्यासी संन्यासिनौ संन्यासिनः. प्रथमा संन्यासिनं संन्यासिनौ संन्यासिनः. द्वितीया संन्यासिना संन्यासिभ्यां. संन्यासिभिः. तृतीया संन्यासिने संन्यासिभ्यां. संन्यासिभ्यः. चतुर्थी संन्यासिनः संन्यासिभ्यां. संन्यासिभ्यः. पंचमी संन्यासिनः संन्यासिनोः. संन्यासिनां षष्ठी संन्यासिनी संन्यासिनोः. संन्यासीषु सप्तमी. आता ह्याची संबोधनाची रूप ही अशी होती हे संन्यासीन हे संन्यासिनौ. हे संन्यासिनः. संबोधन.
त्यानंतर आपण पाहणार आहोत संन्यासीन या शब्दानंतर आपण पाहणार आहोत पूषण हा नकारांत पुल्लिंगी शब्द. नकारांत पुल्लिंगी पूषण हा शब्द. पूषा, पूषणौ, पूषणः, प्रथमा, पूषणं, पूषणौ, पूषणः, द्वितीया, पूषा, पूषभ्यां, पूषभिः, तृतीया, पूष्णे, पूषभ्यां, पूषभ्यः, चतुर्थी, पूष्णः, पूषभ्यां, पूषभ्यः, पंचमी, पूष्णः, पूष्णोः, पूष्णां, षष्ठी, पूष्णी, पूष्णोः, पूषेषु, सप्तमी. ह्याची संबोधनाची रूपं अशी तयार होतील. हे पूषण, हे पूषणौ, हे पूषणः, हे पूषणः. संबोधन. आता हा जो आहे पूषण शब्द ते याचप्रमाणे नकारांत पुल्लिंगी युवन, श्वान यासारखे शब्द चालतात. फक्त ह्यामध्ये थोडासा रूपभेद आढळतो. युवन हा जो शब्द आहे त्याची रूपं अशी चालतील. युवा, युवानौ, युवनः, प्रथमा, युवानं, युवानौ, यूनः, द्वितीया. त्याचप्रमाणे श्वा, श्वानौ, श्वानः, प्रथमा, श्वानं, श्वानौ, शूनः, द्वितीया. अशा प्रकारे युवन आणि श्वान हे शब्द चालतील. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे नामन हा नकारांत नपुंसकलिंगी शब्द. नकारांत नपुंसकलिंगी शब्द नामन. नाम, नामनी, नामनी. द्वितीया, प्रथमा आणि द्वितीया द्विवचनाची दोन दोन रूपं होतील. नामनी, नामनी, नाम, नामनी, नामनी, नामानी, प्रथमा, नाम, नामनी, नामनी, नामानी, द्वितीया. नामना, नामभ्यां, नामभिः, तृतीया. नामने, नामभ्यां, नामभ्यः, चतुर्थी.
नाम्नः नामभ्यां नामभ्यः पंचमी नाम्नः नाम्नोः नाम्नां षष्ठी नामनी किंवा नामनी, सप्तमीची सुद्धा दोन रूप होतील, नामनी किंवा नामनी, नामनोः, नामसु, सप्तमी, हे नामन, हे नामा, हे नामनी, नामनी, हे नामानी, संबोधन. त्यानंतर आपण बघणार आहोत पकारांत स्त्रीलिंगी आप शब्द. आता आप हा जो शब्द आहे तो नित्य बहुवचनांत शब्द आहे, त्यामुळे त्याची फक्त बहुवचनाचीच रूपं तयार होतील. पकारांत स्त्रीलिंगी आप शब्द. आप, आपः, अपः, आपः प्रथमा, अपः द्वितीया, अद्भिः तृतीया, अद्भ्यः चतुर्थी, अद्भ्यः पंचमी, अपां षष्ठी, अप्सु सप्तमी, हे अपिः संबोधन. हे अपिः संबोधन. त्यानंतर आपण बघणार आहोत ककुभ, भकारांत स्त्रीलिंगी, भकारांत स्त्रीलिंगी ककुभ शब्द. भकारांत स्त्रीलिंगी ककुभ, ककुभ, ककुभौ, ककुभः प्रथमा, ककुभं, ककुभौ, ककुभः द्वितीया, ककुभा, ककुभ्यां, ककुभ्यां, ककुभिः तृतीया, ककुभे, ककुभ्यां, ककुभ्यः चतुर्थी, ककुभः, ककुभ्यां, ककुभ्यः पंचमी, ककुभः, ककुभोः ककुप्सु
सप्तमी हे ककुप हे ककुभौ हे ककुभः संबोधन. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे गिर हा रकारांत स्त्रीलिंगी शब्द. रकारांत स्त्रीलिंगी गिर याची रूप आपण बघूयात. गी ही गिरौ, गिरह प्रथमा, गिरम गिरौ, गिही गिरौ गिरह प्रथमा, गिरम गिरौ, हे जे रूप आहे हे दीर्घ येईल. गिही गिरौ गिरह प्रथमा, गिरम गिरौ, गिरह द्वितीया, गिरा गिरभ्याम, गिरभिः गिरभिः तृतीया, गिरे गिरभ्याम, गिरभ्यः चतुर्थी, गिरह गिरभ्याम, गिरभ्यः पंचमी, गिरह गिरोः, गिर्षु गिरह गिरोः, गिराम षष्ठी, गिरह गिरोः, गिर्षु सप्तमी. ह्याची संबोधनाची रूप प्रथमेप्रमाणेच होतील. हे गिही, हे गिरौ, हे गिरह संबोधन. त्यानंतर आपण बघूयात दिश हा शकारांत स्त्रीलिंगी शब्द. दिश शकारांत स्त्रीलिंगी दिश. दिक दिग, दिक दिग, दिशौ दिशः प्रथमा, दिशम दिशौ, दिशः द्वितीया, दिशा दिग्भ्याम, दिग्भिः तृतीया, दिशे दिग्भ्याम, दिग्भ्यः
चतुर्थी दिशः दिग्भ्यां दिग्भ्यः पंचमी दिशः दिशोः दिशा षष्ठी दिशि दिशोः दिक्षु सप्तमी। आता ह्याची संबोधनाची रूपसुद्धा प्रथमेप्रमाणेच होतील। हे दिक, हे दिग, हे दिशो, हे दिशः संबोधन। त्यानंतर आपण बघणार आहोत सकारांत पुल्लिंगी चंद्रमस। चंद्रमस हा शब्द सकारांत पुल्लिंगी चंद्रमस। चंद्रमाः चंद्रमसौ चंद्रमसः प्रथमा चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमसु। ह्याची आता सप्तमीची दोन रूप होतील, चंद्रमसु किंवा चंद्रमसु सलास असं चंद्रमसु सप्तमी। आता ह्याची संबोधनाची रूपही प्रथमेप्रमाणेच होतील, हे चंद्रमाः, हे चंद्रमसौ, हे चंद्रमसः संबोधन। यानंतर आपण बघणार आहोत पयस हा सकारांत नपुंसकलिंगी शब्द पयस। सकारांत नपुंसकलिंगी पयस पयः पयः पयसी पयांसी प्रथमा। मी जसं उच्चारण सांगते तसंच करणं आवश्यक आहे। हे पयः, हे पयसी, हे पयांसी प्रथमा। पयः पयसी पयांसी द्वितीया। पयसा
पयोभ्याम पयोभिः। तृतीया पयसे पयोभ्याम पयोभ्यः। चतुर्थी पयसः पयोभ्याम पयोभ्यः। पंचमी पयसः पयसोः पयसां। षष्ठी पयसि पयसोः पयस्सु। सप्तमी। आता ह्याची संबोधनाची रूप पण प्रथमेप्रमाणेच होतील. हे पयः, हे पयसी, हे पयांसी. संबोधन. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितच कळवा. यानंतर आपण सर्वनामं बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.